जोगेश्वरीमध्ये बांधकामाची वीट पडून तरुणीच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं होतं। बिल्डरला अटक करण्याची तरुणीच्या कुटुंबियांनी मागणी केली आहे। संस्कृती अमीन या 22 वर्षीय तरुणीचा बुधवारी यामध्ये मृत्यू झाला। स्थानिकांना घेऊन संस्कृतीचे वडील अनिल अमीन यांनी पोलिसांची भेट घेतली आहे। बिल्डरनं सुरक्षेची खबरदारी घेतली होती का याचा महानगरपालिकेकडून तपास सुरू आहे। महानगरपालिकेचा अहवाल आल्यानंतर कारवाई करू अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे। संस्कृती अमीन काही दिवसांपूर्वीच बँकेमध्ये नोकरीला लागलेली होती आणि नोकरीवर जाताना निर्माणाधीन इमारतीजवळ वीट डोक्यात पडून तिचा मृत्यू झाला। बिल्डरला महानगरपालिकेने नोटीस बजावली आणि इमारतीचं काम थांबवण्याचे आदेश दिलेत। संस्कृती अमीन ही अनिल अमीन यांची एकुलती एक मुलगी होती। मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व परिसरामधून धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 22 वर्षीच्या मुलगी जी आहे कामावर जात असताना बांधकाम इमारतीतून आहे ते एका मोठा सिमेंटचा ब्लॉक कोसळून आहे त्यावर डोक्यावर मोठा जखम झाला। त्यामुळे 22 वर्षाची मुलगी जी आहे ते जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला। सध्या आपण या ठिकाणी पाहिलं तर ही श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ही नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे। याच ठिकाणी शेजारी राहणारे हे जे 22 वर्षाची मुलगी आहे आई वडिलांचे एकूण 7 दिवस पूर्वी ही बँकेमध्ये कामाला लागली होती। मात्र सकाळी 9च्या सुमारास कामावर जात असताना या ठिकाणी पेवर ब्लॉक कोसळलं। डोक्यावर पेवर ब्लॉक कोसळल्यामुळे मुलीचा आहे जागेवर दुर्दैवी मृत्यू झाले। काय असताना काय आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया कशामुळे ही घटना घडली, कोण जबाबदार आहे। आता जबाबदार तर आपण बिल्डरलाच बोलू शकतो ना। त्यांनी जर काम बघितलं नसतं ना इकडे तर हे दुर्लक्ष झालं नसतं तर आज त्या पोरीचं हे झालं नसतं। असं म्हणजे इतकी असं भयानक सकाळी परिस्थिती होती ना त्या पोरीची बघण्याची। वरून ते एवढं मोठा स्लॅब पडला तिच्या डोक्यावर आणि तिथल्या तिथेच कोसळली ती पोरगी। किती वेळा गेलो त्याच्या ऑफिसमध्ये की काय ना काय पडतच असतं वरून। एकदा ते लोखंडचा सळिया पडला। एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये। या बातम्यांसह पाहत रहा